वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। वरणगांव नगर परिषद चुनाव की मतगणना कल होगी। डीवाईएसपी ढवड़े ने साफ किया है कि मतगणना के बाद किसी भी विजयी उम्मीदवार को जुलूस निकालने या वाद्य बजाने की अनुमति नहीं होगी। वहीं कानून व्यवस्था बनाए रखने के लिए वरणगांव में अतिरिक्त पुलिस बल और होमगार्ड्स भी तैनात किए गए हैं। वरणगांव मध्ये मतमोजणी आहे, एकदम कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। स्थानिक पोलीस स्टेशनचे 30 अंमलदार, बाहेरून 10 अंमलदार त्यांना दिलेत आणि 60 होमगार्ड दिलेले आहेत। त्यांच्याकडे एक SRPFचं प्लॅटून पण आहे। त्याचप्रमाणे आमच्याकडे एक RCP आहे आणि ती देखील उद्या मी बंदोबस्त कामी इथे घेऊन येणार आहे। त्याच्यामुळे बंदोबस्त एकदम चोख दिलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांनी कोणतीही मिरवणूक काढण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे। उद्या कुठलीही मिरवणूक निघणार नाही, कुठलीही DJ वाजणार नाही, कुठलीही मिरवणूक निघणार नाही आहे। त्याच्यामुळे जर कोणी निवडणूक काढली, कोणी गर्दी केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहेत आणि जर पराभूत उमेदवारांना त्यांच्या घरासमोर डान्स करणे, तिथे काही फटाके फोडणे असे जर कृत्य केले तर गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत। त्याच्यामुळे अतिशय कठोर आम्ही कारवाई करणार आहोत। तर माझी विजयी उमेदवार त्याचप्रमाणे नागरिकांना पण एक विनंती आहे की जरी आपण विजय झाले असलात तरी त्याचा अनुमाद होऊ देऊ नका। तुमच्या कृतीमुळे पराभूत उमेदवार किंवा इतर नागरिक यांना भीती वाटेल, यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटेल असे कुठलेही कृत्य आपण करू नका। आणि आमचा चोख बंदोबस्त असणार आहे। पोलीस फोर्स आमच्याकडे सफिशियंट आहे, पुरेसा आहे। त्याच्यामुळे तुम्ही काही कायद्याचा भंग केला की तुमच्यावर कठोर कारवाई करणार आणि तुम्हाला अटक पण होणार आहे। त्याच्यामुळे सर्वांना नागरिकांना विनंती आहे आणि विशेषतः जे विजयी झालेले उमेदवार आहेत त्यांना माझी विनंती आहे की कुठलाही तुम्ही मिरवणूक काढू नका, कुठलीही करू नका। 3-4 दिवसानंतर तुम्ही जर आम्हाला कायदेशीर पत्र दिलं मिरवणूक काढण्याकरता तर त्याचा आम्ही रूट पाहू आणि रूट पाहून त्यानंतर तुम्हाला आम्ही परवानगी नंतर देण्याचा विचार करू। पण उद्या 100% मिरवणुकीला बंदी आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, जळगाव।